मेघदूताच्या अंतिम भागामध्ये आपलं स्वागत आहे. मला खात्री आहे की आत्तापर्यंत ते सर्व भाग आपल्याला आवडलेले असतील आणि आपण ते लाईक, शेअर, सबस्क्राईब केलंच असेल. पण समजा राहिलं असलं तर अवश्य करा. सुरू करतोय मेघदूताचा अंतिम भाग, भाग 7. यक्ष मेघाला आपल्या घरातल्या विदीर्ण परिस्थितीचं वर्णन करून सांगतोय आणि तो म्हणतो, दुर्लक्ष केल्यामुळे राठ झालेला केशसंभार मागे सारत निदान स्वप्नात तरी माझा सहवास लाभावा म्हणून ती निद्रेची आराधना करत असेल. प्रिया, प्रत्यक्ष भेटता येत नाही, निदान स्वप्नात तरी त्यांचा सहवास लाभावा म्हणते. पण हे अश्रू डोळ्यांच्या कडा व्यापून उरलेत, मग निद्रा कशी यावी? मी आतुरतेने त्यांची वाट पाहतेच आहे, पण माझ्या केशकुंतलाला देखील त्यांची ओढ लागली. ते गेल्यापासून माझी पुष्परहित वेणी त्यांच्याच हातून साधा शृंगार करून घ्यायचा असं म्हणते. त्यांचा हात केसावरून फिरल्याला खूप काळ लोटला, त्यामुळे केस राठ झालेत, गुंतलेत, शिवाय तडतडतायत. यक्ष, अरे जलमुषा, तुलाही तिची अवस्था बघून अश्रू आवरणार नाहीत. मी इतकं हुबेहूब वर्णन कसं काय करू शकतो अशी शंका आली ना? नाही, माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. मित्रा, तिचं माझ्यावरचं नितांत प्रेम मी जाणतो, त्यामुळे तिचा शोक किती खोलवर पसरलाय ह्याची कल्पना मला आहे. शिवाय तू तिथे गेल्यावर सगळं काही दिसेलच ना. निद्रेच्या आराधनेत माझी प्रिया गुंतली असताना जर तू तिथे पोचलास आणि केळीच्या खांबासारखी नितळ, माझ्या नखांची खूणही नसलेली आणि कधी काळी शृंगार संपवल्यावर स्वहस्ते चेपलेली तिची डावी मांडी जर स्फुरण पाहू लागली तर ती निद्राधीन झाली असेल, तर मात्र प्रहरभर थांब, शांतपणे थांब. अरे काय, ती बहुधा स्वप्न पाहत असेल. निदान स्वप्नात तरी माझ्या मिठीचं सुख लाभू दे. मग वाऱ्याची थंड झुळूक सोडून तिला जागव आणि अंगावर दवबिंदू पडलेल्या फुलाच्या कलिकेप्रमाणे ती टवटवीत होईल आणि विचारेल, कोण आहे तिकडे? गवाक्षाजवळ कोण उभं आहे? मग तू सांग, म्हण, हे सुवासिनी. अगदी न चुकता सुवासिनी म्हण. त्यामुळे मी जिवंत आहे याची तिला खात्री होईल. तर तिला सांग, हे सुवासिनी, आपल्या घनगंभीर गडगडाटामुळे स्त्रियांचा केशबंध दूर करणारा आणि थकल्या भागल्या पांथस्तांना घराकडे परत जायला उद्युक्त करणारा तोच मी मेघ, तुझ्या वल्लभाचा सखा. तुझ्यासाठी त्याच्याकडून निरोप आणलाय. हे ऐकता क्षणी ती आतुरतेने तुझ्याकडे पाहत राहील. तिच्या पाहण्याची सर केवळ सीतेने हनुमंताला पाहिलं होतं ना अशोकवनात, त्यालाच येईल. सारा जीव कानात गोळा करून ती संदेश ऐकायला सिद्ध होईल. आता मी जो निरोप देतो तो जसाच्या तसा तिला ऐकव.
एकांतवासाची शिक्षा लाभलेला तुझा पती तिकडे दूर रामगिरीवर राहतोय. त्यांनी तुझी खुशाली विचारली. पुढे सांग. तो विरहाग्नीत पार होरपळून गेलेला आहे. डोळ्यातून सतत अश्रूच पाझरत असतात आणि मुखावाटे केवळ सुस्कारे. तुझ्या आठवणीवरच तो जिवंत आहे. चार चौघात उघडपणे सांगण्याजोग्या गोष्टीही तुझ्याजवळ येऊन गुजगोष्टींप्रमाणे कानात सांगतो असा तुझा पती वाणीच्या आणि नजरेच्या टप्प्या पलीकडे गेलाय. त्याच्यामुळे माझ्या करवी निरोप सांगतोय. श्यामा स्वंगम चकित हरिणी प्रेक्षणे दृष्टिपातं वक्त्रच्छाया शिशिमिशिखिनां बर्हभारेषु केशान् उत्पत्स्यामि प्रतनुषु नदीविचुषु भ्रूविलासान् नह्नैस्तस्मिन् किंचिदपि न ते चण्डीसादृश्यमस्ति. मोर पिसारा कुंतल दावी, मोर पिसारा कुंतल दावी वेल दाखवी कोमलता. चंद्रामधुनी वदन दिसे तव कटाक्ष ते हरिणी बघता. लाटा जणुकी भ्रूनर्तन तव, लाटा जणुकी भ्रूनर्तन तव दर्शन त्यांचे नित्य घडे. पूर्ण आकृती एका ठाई कधी न ती नजरेस पडे. लतिकांमध्ये मला तुझी कोमल तनू दिसते तर चंद्राकडे बघून मुखचंद्राचा भास होतो. बावरलेली हरणी पाहताच तुझी नजर आणि मोर पिसाऱ्यामध्ये तुझ्या केशसंभाराची आठवण होते. नदीचे तरंग पाहताच तुझ्या भ्रुकुटी विलासाचं स्मरण होतं. पण हाय रे दुर्दैवा, कोणत्याही एका वस्तूत तुझं संपूर्ण रूप दिसत नाही. पूर्ण रूपाचं दर्शन घडावं म्हणून तू लटकी रुसली आहेस आणि मी तुझ्या पायाशी बसून क्षमा याचना करतोय असं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला तर नेमके त्याच वेळी डोळे भरून येतात आणि डोळ्यामधले आसू दोघांमध्ये पडदा बनतात आणि आपली भेट घडू देत नाहीत. क्वचित प्रसंगी सुदैवाने स्वप्नात तुझी भेट होतेही आणि स्वप्नातल्या तुला कवटाळण्यासाठी मी आकाशात हात उंचावतो. प्रत्यक्षात माझी ही शोचनीय अवस्था पाहून वनदेवतांना देखील गहिवरून येतं आणि पर्णांना वाटतं की आपल्यावर दहिवर पडलंय. अगं, उत्तरेकडून आलेले वारे, देवदारांमुळे सुगंधित झालेले वारे आधी तुला स्पर्शून आले असतील अशी कल्पना करून मी उत्तरेचा वाराही कवटाळतो. दिवसाचा ताप कमी कसा होईल आणि रात्रीचा प्रहर लहान कसा होईल याचाच दिवस रात्र घोर लागलेला असतो. प्रिये, अगं, सुखाचे दिवस कायम राहत नाहीत, तसंच दुःखाचा काळ काही चिरस्थायी नाहीये. तू जराही काळजी करू नकोस. हेही दिवस जातील. तू जराही काळजी करू नकोस. हेही दिवस जातील. भगवान विष्णू शेषावरील निद्रेतून जागे झाले म्हणजेच हा चातुर्मास संपला की माझी शिक्षा संपतेच आहे. तेव्हा आता उरलेले 4 महिने कसे तरी काढ. हे बघ, या विरह काळात केलेल्या निरनिराळ्या कल्पना आपण शापकाळ संपताच येणाऱ्या शरदाच्या चांदण्यात प्रत्यक्षात उतरवू. तुला आठवतं, मागे एकदा माझ्या कुशीत झोपलेली असताना तुझ्या नेत्रातून आसवं उघडली. मी खोदून खोदून विचारलं तेव्हा म्हणालीस, काही नाही,
स्वप्नात तुम्ही कोणत्या तरी जारिणीच्या शेजेवर होतात असं दिसलं आणि मला रडूच आलं. सखे, हा आपल्या दोघातलाच संवाद. हा इथे अशासाठी सांगतोय की हा मेघदूत कोणी मायावी नाहीये. प्रत्यक्ष मीच त्याला तुला संदेश देण्यासाठी पाठवलाय. तुझी खात्री पटावी म्हणून हा निरोप दिला. आता तू निश्चिंत राहा. विरह काळात प्रेमाच्या राशी वाढतच जातात याची खात्री बाळग. दयाघना, एवढा निरोप तिला सांगायचाच आणि त्याच्यावर ती काय म्हणते ते मात्र तातडीने येऊन मला सांग. तिचं कुशल मला कळलं ना की उर्वरित काळ मी तग धरून राहीन. तू एवढं मित्र कार्य करशील ना. तू नको बोलूच नकोस. तुझ्या मौनातला होकार मी कधीच ओळखलाय. याचना केली असता न बोलता चातकांना पाणी देणारा तू, याचकाचं काम कृतीनेच उत्तर देण्याची याचकाचं काम करून कृतीनेच उत्तर देण्याची तुमच्या सत्पुरुषांची रीत असते. सावळ्या, माझं हे काम आटोपल्यावर मग मात्र तू आपल्या सौदामिनीवर हवा तिथे जायला मोकळायस. तुझ्या वाट्याला विरह वेदना कधीही न येवोत. तुझ्या सखीचा सहवास अनंत काळपर्यंत मिळो, याच माझ्या शुभेच्छा. तर मेघा, आता निघतोयस ना? शुभास्ते पंथान संतो.